भारतीय जनता पक्षानं आधी महाविकास आघाडी खिळखिळी केली, मोडून टाकली, महाविकास आघाडीचा विध्वंस केला. त्यानंतर महायुती नव्या जोमानं उभी राहिली. एका बाजूला राष्ट्रवादी, एका बाजूला शिंदे गट. आणि आता मात्र या महायुतीला तो सुरुंग लावण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करीत आहे की काय, असा सवाल, असा एक प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उपस्थित झालेला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतले बडे नेते असलेले प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तर काय कायमच भाजपाच्या बांधावर उभे असल्याचं सांगितलं जातं. अजित पवार यांची राष्ट्रवादी भाजपाच्या दावणीला नेण्याचा प्रयत्न त्यांनी कायमच केला आहे, असेही आरोप होत असतात. आता तर काय सुनेत्रा पवार यांनी या नेत्यांनाच पक्षातून बेदखल केल्याची चर्चा आहे. बघा ना, म्हणजे निवडणूक आयोगाला दिलेल्या यादीमध्ये या दोघांची नावं नाहीत आणि त्यामुळे या दोन्ही नेत्यांना, या दोन्ही बड्या नेत्यांना मोठा झटका बसला, मोठा फटका बसला. त्यांची नाराजीही वाढली. सुनेत्रा पवार यांनी ही कारकुनी चूक असल्याचं सांगून पांघरून टाकण्याचा, सारवासारव करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तरी सुद्धा राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेली अंतर्गत खदखद लपून राहिलेली नाही. त्यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठा बॉम्ब टाकला. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षामधूनच निवडणूक लढवतील असा खळबळजनक दावा त्यांनी केलेला आहे. काहीही झालं तरी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपामधूनच निवडणूक लढणार आणि त्यांच्या सोबत 22 आमदारांचंही ठरलेलं आहे, असा दावा तर रोहित पवार यांनी केलेलाच आहे. पण त्यांनी एकनाथ शिंदे गटाबाबत देखील असा दावा केलेला आहे. तटकरे पटेल यांच्या बाबतचा दावा काही आश्चर्यजनक वाटत नाही, ते लोकांना अपेक्षित सुद्धा आहे, त्यामुळं ते धक्का वगैरे त्यात काही बसणार नाही. भाजपच्या सोबत असलेली त्यांची जवळ जग जाहीर आहे. प्रफुल्ल पटेलांच्या मागे ईडीचा ससेमेरा जेव्हा लागला होता तेव्हापासून या पटेल यांचं भाजपा प्रेम थोडं जास्त वाढलेलं आहे. पण एकनाथ शिंदे यांच्या गटालाही भाजपकडून सुरुंग लावला जाणार याचे स्पष्ट संकेत रोहित पवार यांनी दिलेले आहेत. आता शिंदे गटातील काही आमदारांचं भाजपात जाणं जवळपास निश्चित झालेलं आहे, त्यामुळे आता मोगम बोलून चालणार नाही, असं सुद्धा रोहित पवार म्हणाले आहेत. रोहित पवार यांनी केलेला दावा राष्ट्रवादीमधील काही नेत्यांनी फेटाळला आणि ते फेटाळलाही जात असतो. अशा सुरुवातीला कोणी या गोष्टी मान्य करीत नसतात. ही तरी पण राष्ट्रवादीमध्ये दिसणाऱ्या हालचाली मात्र काही वेगळंच सांगून जात आहेत. ठीक आहे हो, पण एकनाथ शिंदे गटाचं काय? त्यांचे आमदार भाजपात विलीन होणार तर मग शिंदे गटाचं भवितव्य काय? भाजपा हा असा पक्ष आहे की तो आधी इतर पक्षाला जवळ घेतो आणि पुन्हा अलगद त्याचा काटा काढतो, अशी चर्चा राजकारणामध्ये कायम असते. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली, आता शिंदे गटाची आणि राष्ट्रवादीची वेळ आलेली दिसते. पुढची विधानसभा निवडणूक भाजपाला स्वबळावरच लढायची आहे, त्यामुळं आगामी काळामध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादी यांचं भवितव्य अडचणीत सुद्धा येऊ शकतं. सध्याची परिस्थिती पाहून तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.